श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ आहे खंडोबा नवमीचा. म्हणजेच काय तर मार्तंड भैरव षडरात्रोत्सव हो कशा स्वरूपात साजरा करायचा, ह्याची पारायण कशी करायची आणि कशासाठी करायची ह्यासाठी असणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. ह्याची गोष्ट तुम्हाला मी एक सांगते बघा, का महत्त्वाची आहे. आधी तुम्ही तर गोष्ट ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुमचा जर कुलदैवत खंडोबा असेल तर निश्चितच ऐका. आणि नसेल तरी आराध्य दैवत हे महाराष्ट्राचे खंडोबा आहे. प्रत्येकाला खंडोबाचा आशीर्वाद लागतोच. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण ऐका, पूर्ण याची माहिती जाणा. म्हणजे तुम्हाला खंडोबा मार्तंड भैरव षडरात्रोत्सव काय असतो हे कळेल. बघा, त्याची कथा पुरातन काळी मणी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते. त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली. त्यावेळी भगवान शिवशंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणिच्चल पर्वतावर मोठे युद्ध केले. या युद्धात मणिदैव शरण आला आणि मल्ल दैत्य ठार झाला. मल्ल दैत्यावरून भगवान शंकराच्या या अवताराला मल्हारी असे नाव दिलेले आहे. मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी असे 6 दिवसांचे युद्ध झाल्यामुळे ते 6 दिवस खंडोबा नवरात्री असते. 5 दिवस उपवास करून तो 6व्या दिवशी सोडतात. या 6 दिवसांचे देवासमोर माळा बांधतात. खंडोबाला झेंडूची फुले प्रिय असल्यामुळे ती वाहतात. 6 दिवस सतत नंदादीप तेवत ठेवतात. मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करतात. महाराष्ट्रात खंडोबा हे अनेक लोकांचे कुलदैवत आहे. जेजुरी, निमगाव, पाली, नळदुर्ग ही खंडोबाची स्थाने आहेत. पूजेच्या वेळी उच्चार करताना श्री मल्हार मार्तंडाय नमो असा उच्चार करावा. मल्हारी पूजा झाल्यानंतर तलिका पूजन म्हणजे तळीचे पूजन करावे. त्या तळ्यातील भंडारा म्हणजे हळदीचे चूर्ण देवाला अर्पण करावे. तळीसाठी मंत्र एकोट एकोट जय मल्हार सदानंदाचा एकोट अशी जयघोष करावी. तळीवर उचलून खाली ठेवावी. असे 3 वेळा करावे. नंतर नारळ सर्वांना त्याचा प्रसाद देवावा. परत एकदा एकोट एकोट जय मल्हार असं म्हणावे. आपले कुलदैवत जर खंडोबा महाराज असेल तर या नवरात्रीला घटाप्रमाणे घटस्थापना करावी. खंडोबा महाराजांचा घटावर ठेवावा. हा मी तुम्हाला माझ्या थंबनेलमध्ये दाखवलेलंच आहे. अशा स्वरूपात तुम्ही खंडोबाचे नवरात्रांना कशा स्वरूपात घट बसवतात ते करावे. परत देवाऱ्यात घटी बसवू नये. त्या टाकाची रोज स्पर्श न करता पंचोपचार पूजा करावी. जसे आपण नवरात्रात देवीची पूजा करतो, नवरात्रात देवीला कसं झोपवतो आपण घटस्थापना केंद्रामार्फत करतो, अशा स्वरूपातच फक्त आपली खंडोबा महाराजांची घटस्थापना करायची. श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे 5 दिवस पारायण करायचे. वांग्याचे भरीत व बाजरीची भाकरी ह्याचा नैवेद्य दाखवून आरती करायची. वरील सर्व सप्तशतीचे ग्रंथाचे जर तुम्ही 5, 7, 11 अशा स्वरूपाचे पारायण करायचे. श्री मल्हारी महाराजांचा ध्यान मंत्र म्हणायचा. तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगेनच, पण आता सांगते कोणता ध्यान मंत्र असतो. दाहे मल्हारी देवम कणगिरी निभम मालसाभूषितांगम श्वेतांच खडहस्तं विबुधमुग्नेय सैव्यमाणं कृतार्थे युद्धाग्निं दैत्य मृग्नां डमरू विलसिंतहेत चूर्णभिरामं नित्यं बकेषु तुष्टं श्वनगणैः परिवृत्तं नित्यमोकारगंग्यम. अशा स्वरूपात जर तुम्ही म्हणत गेला तुम्हाला खंडोबाची निश्चितच प्रचिती येईल. ह्याचे नवरात्र कशा स्वरूपाचे असते ते तुम्हाला मी सांगते. बघा, आपण नवरात्रात देवीला जसं आपण बसवतो तशाच स्वरूपात खंडोबा महाराजांचं सुद्धा असं. तुमच्या घरी घोंगडे असेल तर एका साईडला घोंगडे ठेवायचे, घोंगड्यावर नारळ व्हायचा. आता त्या नारळाला अशा स्वरूपाचा भंडारा लावायचा. मध्ये असा कुंकवाचा ते करायचा खंडोबा मार्तंडाचा. त्या ह्याच्यावर घोंगड्यावर तो नारळ ठेवून द्यायचा एका साईडला आणि एका साईडला घटक स्थापनेसारखं करायचं. फक्त त्याच्यावर फक्त खंडोबा महाराजांचा टाकून झोपवून ठेवायचं सांगायचं. आणि हा संकल्प कशासाठी करते हे करायचं. आणि माझ्याकडून ते पूर्णपणे 6 दिवसाचे नवरात्रीच त्यांची असते ते करून घ्या. हे उपवास सगळे किंवा ह्या सगळ्या सेवा पारायण म्हणा हे सगळे करून घ्या. कुठल्याही संकट न येता, कुठल्याही गोष्टीत अडथळे न येता माझ्याकडून हे पूर्ण व्रतवैकल्प करून घ्या. माझ्याकडून 5, 6, 7, 11 असे पारायण करून घ्या असे खंडोबा महाराजांना प्रार्थना करायचे. आणि त्या संकल्पाचे पाणी असे सोडून द्यायचे आणि आपण लेका फुलाला घालून टाकायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही खंडोबा महाराजांची सेवा करत गेला तर तुम्हाला
निश्चितच खूपच म्हणजे का नाही न सांगता येणारी प्रचिती येईल. कुठलेच प्रश्न तुमचे राहणार नाही. कारण गुरुमाऊलींच्या प्रत्येक गीतगुजात तुम्हाला सांगितलंच असेल की खंडोबा महाराजांचा कुलाचार केला तर बरेचसेच प्रश्न सुटतात. आपण खंडोबा महाराजांचे मान सन्मान वेळेची वेळ करत जावा. तुम्हाला प्रत्येक वेळी गुरुमाऊली सांगतच असतात. तर त्यांच्या इतर वेळी न करता जर त्यांच्या काळात जर आपण करत राहिलो तर काय नाही आपल्याला प्रचिती येणार. मनापासून खंडोबा महाराजांची सेवा करा. बास काय लागतं. त्याला वाचता येत नाही ना, त्यांनी काय करायचं, अशा स्वरूपाची नुसते बसवलं तुम्ही घटासारखं. आणि जर श्री खंडोबा आहे ना मग श्री मल्हार मार्तंड आहे ना मग कुठचे आहे मल्हार, ह्यापैकी कोणताही मान तर तुम्ही 108 वेळा निश्चित म्हणू शकताय. 108 वेळा राहिलं एक अगरबत्ती लावून तुम्ही म्हणू शकताय. तुम्हाला सगळं त्या खंडोबाची सेवा केलेल्याचं लाभ मिळेल, पाळण्याचा लाभ मिळेल, सगळ्या गोष्टीचा लाभ मिळेल. फक्त तुम्ही करत राहा, करायचा प्रयत्न करा. मला येत नाही, मला जमत नाही असं म्हणू नका. मनाशी निश्चय करा की प्रत्येक सेवा मी प्रत्येक वारानुसार करणार. प्रत्येक सेवेला माझ्याकडून फुल नाही फुलाची पाकळी तरी पोचली जाणार. हे स्वामींच्याकडून वधवून घ्या, दत्त महाराजांच्याकडून वधवून घ्या आणि निश्चितच तुमची सेवा जर मनापासून करायची असली तर स्वामी माऊली दत्त महाराज तुमच्याकडून त्या सेवा पूर्ण करून घेणारच. अशा आशा बाळगते. आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. झोपून होऊन शांतते नुसतं वरून नुसतं रोज पिवळं खंडोबाला झेंडूचं फुल आवडतं. ते फुल ठेवायचं, रोजच्या रोज व्हायचं आणि झेंडूच्या फुलाची माळच 5 दिवस व्हायची. 6व्या दिवशी नवरात्रानं उठलं जातं. कोणाचा उपवास असलेली उपवास धरू शकता, नाही केले तरी एवढं केलं तर तुमची निश्चितच सेवा भरपूर होते. कारण रोज एक पारायण आपण खंडोबा सप्तशतीचं खंडोबाचं करणारच आहोत. तर ते तुम्ही 5 दिवसाचं 5 पारायण, 6व्या दिवशी 6 पारायण होतातच आपले. आणि नैवेद्य रोज जर आपण बाजरीची छोटीशी भाकरी, वांग्याचं भरत आणि कांद्याचं दाखवलं तर ते भरपूर असतं खंडोबा महाराजांना. तर अशा स्वरूपाची सेवा करायची. आणि जर तुमच्या घरात जर काही गोष्टीचे प्रश्न असतील तर तुम्हाला सांगते, जर तुम्ही कट येत नाही, खालील जर 4 मंत्र म्हटलं, तळ हाता उजव्या हातावर जर पाणी घेतलं, हा 4 मंत्र ओम आय आत्मतत्व शोषयामी नम स्वाहा, ओम ह्रीं विद्यातत्व शोधयामी नम स्वाहा, ओम क्लीं शिवतत्वं शोधयामी नम स्वाहा, ओम आय ह्रीं क्लीं सर्वतत्व शोधयामी नम स्वाहा. ह्या स्वरूपाचा संकल्प करायचा. तळहातापर्यंत तामाण्यात सोडायचं आणि बाहेर आंब्याच्या झाडाला फुलाची झाडे घालायचं. फक्त तुळशीला घालायचं नाही. कुठल्याही संकल्पाचं पाणी कधीच तुळशीला घालायचं नाही. तुम्हाला वारंवार मी सांगते आणि हे तुमच्या लक्षातच ठेवा. अशा स्वरूपाचा संकल्प करायचा. गायत्री मंत्र म्हणून प्रणाम करायचा. आणि तुम्हाला संकल्प माहीतच असेल कशा स्वरूपात करायचा. तर स्वरूपाचे जर तुम्ही मल्हार सप्तशतीचे पारायण किंवा पठण केले आणि मल्हार सप्तशतीचे जर तुम्ही नवरात्री बसवले तर निश्चितच तुम्हाला याची फलश्रुती भेटेल. आजचा आपला व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच एक श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.